श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी तिथी आहे. त्याचबरोबर वर्षभरातून 24 एकादशी येत असतात. त्या आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते. या दिवशी काही उपाय केले तर त्याचे निश्चित फळ आपल्याला मिळत असते. तर या दिवशी गाईला खाऊ घालायची आहे एक गोष्ट. याने आयुष्यातील सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहे. अडचणी दूर होऊन लक्ष्मी आकर्षित होणार आहे. तर बघा, कुठली वस्तू खाऊ घालायची आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असते. या दिवशी व्रत केल्यानं वर्षभरातील सर्व एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर ज्यांना एकादशीच्या व्रताला सुरुवात करायची आहे त्यांनी याच एकादशीपासून सुरुवात करू शकता. एकादशी तिथी ही श्रीहरींना समर्पित आहे. या दिवशी श्रीहरींची विधिवत पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. यामुळे श्रीहरींचा आशीर्वाद मिळतो व माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी सेवा करायच्या असतात. त्याचबरोबर काही उपाय केले तर त्याचे नक्कीच फळ मिळत असते. बघा, कुठलीही सेवा कुठलाही उपाय करत असताना मनात विश्वास हवा, श्रद्धा हवी, तरच ती केली तर त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. तर या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. ती कुठली वस्तू खाऊ घालायची ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, आधी सांगितल्याप्रमाणे 17 जुलै वार बुधवार या दिवशी आहे आषाढी एकादशी. तर या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गाईला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. गाईला त्याचप्रमाणे गाईला लक्ष्मीचं रूप मानलं जातं. तर या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. ती वस्तू म्हणजे बघा काय करायचं आहे. तुम्हाला चपातीचं पीठ घ्यायचं आहे. त्या पिठामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ते पिठाची चपाती बनवायची आहे. परंतु त्यामध्ये मीठ टाकायचं नाही. ही आळणी चपाती करायची आहे आणि त्या चपाती केल्यानंतर त्या चपाती एका प्लेटमध्ये घ्यायची आहे. त्यावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आहे आणि एक गुळाचा खडा देखील टाकायचा आहे आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ जी आहे ती तुम्हाला थोडीशी मुठभर त्यात ठेवायची आहे आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या देवघरात समोर ठेवायचं आहे. हात जोडून श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे, प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्या सांगायच्या आहेत. मग आर्थिक ज्या काही अडचणी आहेत त्या तुमच्या सांगायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला बघा ही चपाती जी घ्यायची आहे त्याचबरोबर तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुळशीची 2 पानं टाकायची आहेत आणि गाईला ही चपाती चारायची आहे. तर सर्वात आधी गाईच्या पुढच्या दोन्ही पायांवर हे तांब्यातलं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करत तुम्हाला गाईला ही चपाती खाऊ घालायची आहे. आता ही चपाती खाऊ घालत असताना जर गाईने तुमचा हात जर चाटले तर तुमच्यासारखं भाग्यवान तुम्हीच असणार आहात. त्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी गाईची पूजा केलेली आहे त्या ठिकाणची गाईच्या पायाखालची जर थोडीशी माती तुम्हाला घरी आणता आली तर अतिशय उत्तम. थोडीशी माती घ्यायची आहे. ती कागदामध्ये बांधून तुम्ही घरातील कोणत्याही कोपऱ्यात किंवा अगदी तुमच्या देवघरात जरी ठेवली तरी अतिशय उत्तम. याने बघा माता लक्ष्मी ही स्थिर राहते. कारण बघा माता लक्ष्मी ही चंचल असते हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळं
जर गाईची पूजा केली ना तर लक्ष्मीची पूजा केल्यासारखं असतं, आणि जिथे श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी ही येते. त्यामुळे श्रीहरी विष्णूंबरोबर तुम्ही या दिवशी गाईला चपाती आवर्जून खाऊ घालायची आहे. यामुळं तुमचं जे काही 7 पिढ्यांचं दारिद्र्य जे आहे ते याने नष्ट होणार आहे. तुमच्याकडं माता लक्ष्मी आकर्षित होणार आहे. जी काही तुमच्यावर जीवनात बघा सर्व काही जी संकटं आहेत ते दूर होणार आहे. चहूबाजूंनी पैशाचा ओघ येईल. माता लक्ष्मी या उपायानं आकर्षित होणार आहे. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरातील मुलांची प्रगती होणार आहे. पतीची त्याचबरोबर प्रगती होणार आहे. कुटुंबाची प्रगती भरभराटी होणार आहे. ही एकादशी अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी एकादशी मानली जाते. त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात. बघा, कुठलेही उपाय करताना आपली श्रद्धा हवी, आपला त्या विश्वास हवा, तरच ती सेवा केली तर त्याचं निश्चितच फळ आपल्याला प्राप्त होत असतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते.